मला असं वाटलं की तू जाणार नाहीस. आम्ही चाललोय कुठे मी तुम्हाला सांगते. गाईज आम्हाला काही सिग्नल नाही लागत आहे, आम्ही फास्ट जातोय. वैभवीचं ऍक्च्युली आहे कॉलेज 12 वाजता, आता वाजले आहे 11 आणि आम्हाला खायची आहे MIDC चीच मिसळ, म्हणून आम्ही चाललोय फुल फॉर्म मध्ये आणि फुल फास्ट मध्ये. म्हणून मी आता काही ब्लॉग केला नाही. तुम्हाला आवाज येतोय का नाही मला नाही माहिती. लेट्स गो. आम्ही आता जस्ट पोहोचलोय. आता वाजले आहेत 11:07. आम्ही एवढ्या फास्ट मध्ये आलोय ना, खूप फास्ट मध्ये आलो. फायनली वैभवी श्याम सुंदरची MIDC मधली मिसळ खाणार आहे. बापरे, दिस वॉज रोलर कोस्टर फॉर अस दिस व्लॉग, बिकॉज मला असं वाटलं होतं मी एकटीच येईल. पहिले तर माझं ठरलं, मी पहिले तिने उठवलं होतं 8:30 वाजता, ती उठली नाही आणि मग त्यानंतर उठली नाही. मग मी मला ठीक आहे जाऊ दे, मग मी माझी एकटी येईल. मग नंतर मग विचार केला की मी एकटी येऊ शकते खरं तर, पण म्हणलं की नको एकटी यायला, तिला खायची होती. ती म्हणत असं तिच्या चेहऱ्यावरनं वाटत होतं मला. ठीक आहे नको ना, आपण नंतरच येऊया, आपण दुसरीकडे आता कुठेतरी खाऊया. आणि मग काही मी आंघोळ केली, सगळं आवरलं माझं. आणि मग नंतर फोन करते आणि म्हणे की माझं लेक्चर कॅन्सल झालं. तिला यायचं नव्हतं का, कारण की तिचं लेक्चर होतं 11 वाजता, म्हणून ती येत नव्हती माझ्यासोबत. ती गेली आणि लेक्चर कॅन्सल झालं. ही स्टोरी आता पूर्ण आपण एकदा परत नीट ऐकू तिला. आता उशीर झालाय, आम्ही पटकन खातो आणि निघतो. फायनली मिसळ खाल्ली एकदम असं पोट भरून झालेलं आहे, एकदम ढेकर देऊन मस्त. जस्ट मी पटकन आवरलं जॅकेट. आता ती मध्ये गेली आहे हात धुण्यासाठी, घाई गडबड. आम्ही आता वाजले आहेत 11:36. आम्ही पोचून जाऊ 12पर्यंत. 12चं लेक्चर एक्झाम, आम्ही पोचून जाऊ आरामशीर, तिथून जवळ आहे. या प्लॅन सक्सेसफुल, वी आर हॅपी, शी इज हॅपी. आता तिला विचारू, वैभवी आपल्याकडे थोडासा टाइम आहे तर प्लीज पटकन सांग तुझी स्टोरी, बिकॉज वी आर एक्सायटेड. म्हणजे काय झालं एक्झॅक्टली, तू गेली आणि मग मला फोन आला आरुषीचा परत की लेक्चर कॅन्सल झालंय सायकॉलॉजीचं. मग मी विचार केला की 11चं होतं असं, पण तिकडे जाण्यापेक्षा मग आपण जाऊया, आहे टाइम 12पर्यंतचा, तोपर्यंत आपला आरामात. आणि पळत पळत ते काय ते सीन, तो मी बस पकडली होती पळत पळत, कारण की बस माझी सुटत होती आणि कोणीच थांबत नव्हतं. पण मग मी खूप जोरात पळाले, ऑलमोस्ट सुटली होती. आणि मग त्या काकांनी साईड मिररमधून बघितलं, अक्षरशः असं असं करते हा बाई रोका उभे गेले आणि माझी सँडलच अडकली. अरे बाप, पडणार होते आणि ती मुलगी बसलेली मागे, तिला सुद्धा हळूहळू चाली तर वेगळं धडधडवली आणि तुला मिसळ ही खायचीच होती हो ना, कारण की पहिले आमचं ठरलेलं तेव्हा मी तिला मिसळ खायला, हीच मिसळ खायला मी येणार होती तिच्यासोबत. पण मग ती म्हटली की ती उठलीच नाही. मग मी मला ठीक आहे. पण नंतर मग झालं फायनली श्याम सुंदर. लेट्स हॅव वन पिक ओव्हर हिअर ॲज अ मेमरी. ये मी ह्या रस्त्याने रोज येते, म्हणजे रोज जाते मी इथे. बट मला इथले शॉर्ट्स काही काही आवडलेत. म्हणजे मला असं वाटतं तिथे की थांबावं, तिथले शॉर्ट्स घ्यावे. बट कामामुळे मला लगेच जावं लागतं. टायमिंग
हे सगळ्याच गोष्टीमुळे, म्हणून मला तो टाइम मिळत नाही आणि मग अशा काही गोष्टी मी शॉर्ट नव्हते करू शकत. बट आता मी थांबले, जस्ट रँडमली मी अशी मध्येच थांबले आणि मी तो शॉर्ट घेतला त्यांचा. इट वॉज मस्त. मला अशा गोष्टी कॅप्चर करून तुम्हाला दाखवायच्या आहेत की मी कशा गोष्टी मला थोडेसे असे वाटतात की तिथे आपण ह्या गोष्टीचं काय म्हणतात इलस्ट्रेट करू शकतो. ही तर अशा बरेच आहेत प्लेसेस नाशिकमध्ये आणि मी त्या एक्सप्लोअर करणार आहे आता. सो या आय एम प्रिटी एक्सायटेड फॉर दॅट. माझ्या आर्ट चॅनलवर तुम्ही बघताल या सगळ्या गोष्टीची प्रोसेस मी कशी करते. म्हणजे आता जसं मी रँडमली तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये आता सांगितलं की मी रँडमली आता आले इथे आणि हे असं बघितलं आणि मग मला स्केच करू वाटलं. पण मग हेच मी स्केच कशी करते ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला माझ्या आर्ट चॅनलवर द आर्ट वाइब्स त्या चॅनलवर तुम्ही बघू शकता. ओके, लेट्स गो. आपण आता अजून आज सगळ्या 2-3 प्लेसेस फिरणार आहोत. थोडे प्लेसेस आणि थोडेसे शॉर्ट आपण कॅप्चर करणार आहोत स्केचिंगसाठी. सो लेट्स गो. एक रँडम शॉपवर थांबली आहे आणि त्या काकूंना थोडी भीती वाटते, माहित नाही का. त्यांना असं वाटतं की मी काही पण टाकेल व्हिडिओ. बट यू कॅन सी इथे हे बाबा मस्त आपल्या चिलमध्ये बसले. हे असे इथे छोटासा शॉप आहे. आय एम जस्ट लव्हिंग दिस. येस, एक फोटो. आता घरी आली आहे. मम्मीला मला गाडीची चावी द्यायची होती त्यासाठी. आणि तुम्हाला माहिती आहे का एक व्लॉग मी तयार झाला होता ऑलमोस्ट. मी टाकणार होते तो व्लॉग, पण ह्या मम्मीने सगळं हे केलं. मी तुम्हाला त्याची क्लिप दाखवते. तिचं म्हणणं होतं की नको टाकू. हे बघा नाही आणि मग सगळ्यांना म्हणते मग तुला खायची असेल मग काय तर नाही, मग स्वतःला खायची तरी मग बळजबरी खायची. मम्मी तुला घेती ती रेकॉर्डिंग मध्ये बघती का ती बाई. अगं तिकडे पण नव्हती बघती. अगं मम्मी आता बघणार नाही आणि मग म्हणेन हो ग मी बघितलीच नाही. काय सांगू मी हा व्लॉग टाकणार आहे आणि कळलं. काय संबंध पण तुम्ही तुमचं नको मी त्याला फोनवर नाही. काय तुझं आणि माझं झालं तेव्हा वैभवी नव्हतं. काय फेक म्हणलं असतं का की नको आमचे नको टाकू बाई. का परत कोणतरी बघेल, कोणतरी काहीतरी बोलेल. असं तुमची मम्मी पण करते का तुमच्यासोबत? माहितीये माझा तो व्लॉग आता मी का कुठे गेलतो आम्ही ते नाही सांगणार तुम्हाला काहीच. बस मग तो पूर्णच रिव्हील होऊन जाईल. तो व्लॉग मी खूप भारी केलेला झाला होता. तिचं म्हणणं होतं काहीच टाकू नको, प्लीज काही टाकू नको, मला नको आहे कोणाने बघावा. माझं असं होतं का नाही 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 नाही. दिस इज आवर मम्मी. हॅट